अध्याय 5वा श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समान. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्योय नमः. शंकर महाराजांचे चरण देखून बहरले पंचप्राण. जे सौख्याचे असते खान, वंदन त्यांना असोही. वंदन करा महाराजांना, आनंद होई अंतकरण. महाराजांचे गुण गाताना बहरून येते शरीर. वाठार गावाचा मल्ल असत, शक्तीची त्याला मस्ती चढत. अनेक गावात तो प्रख्यात, चालला डौलत रस्त्याने. मल्ल होता जणू महान हत्ती, महाराज अचानक तेथे येती. बसती त्यांच्या खांद्यावरती, मल्ल घामाघूम होत. महाराजांच्या ओझ्यानी दमछाक त्याची होऊनी. रडकुंडीस अगदी येऊनी, शरण आला महाराजा. महाराज उतरले खांद्यावरून, मल्लाने धरले त्यांचे चरण. मनी म्हणे अवलिया हे महान, आश्चर्य मोठे मज वाटे. महाराज म्हणती मल्लास, तुझला कुस्ती जिंकावयास. मार्ग एक सांगतो खास, गाव जेवण द्यावे तू. आताच दवंडी पिटवावी, सर्वांस जेवण्या बोलवावे. मल्ल म्हणे काही न मज ठाई, फजिती होईल दवंडीने. महाराज म्हणाले मल्लाला, मी आता काळजी कशाला. जेवण्या बोलाव सर्वांना, आमंत्रिले गावास. त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदळाची खिचडी करुणी. अन्नपूर्णेची पूजा करुणी. म्हणती पाने वाडा हो, पंगतीवरती पंगती बसत. हजारो माणसे जेवत, सारा गाव तृप्त होत. फक्त शेरभर खिचडीत. पुढे कुस्ती ठरली पुण्याला, मल्लास विजय मिळाला. खांद्यावर घेऊन मल्लाला, विजय मिरवणूक निघाली. अक्कलकोट स्वामी महाराज मठाजवळ, शंकर महाराज उभे असत. मल्लाने येत धावत, पाय धरले घट्टच. मल्लाने आपल्या खांद्यावर महाराजांस घेतले सत्वर. बेलबागेपर्यंत जोरदार मिरवणूक काढली. एकदा महाराज पुण्यात होते एका भक्तांच्या घरात. 13 पत्रे भक्ताच्या हातात पोस्टमनने दिलीच. दूरच्या विविध ठिकाणी विविध उत्सव चालले असुनी. उत्सवास महाराज हजर असुनी. उल्लेख ऐसा पत्रात, पत्रे वाचून दाखविली. अनेकांनी वाचली. मंडळी अगदी थक्क झाली. हसू लागले महाराज. 13 ठिकाणी महाराज असत. महाराज पुण्यातही दिसत. एकाच वेळी सर्वत्र असत. प्रचिती दिली सर्वांस. एकदा नगरहून पाथर्डीस महाराज पायी चालत जात. मध्येच तेव्हा ते रस्त्यात वृद्धेश्वराला थांबत. जमिनीवर हात टेकवीत. मोठ्याने अल्लक म्हणत. जमिनीतून दिव्य प्रकटत. महादेवाची पिंडती पिंडवरती काढून व्यवस्थित तिची पूजा करून. महाराजांनी पिंड काढली म्हणून शंकरेश्वर म्हणती त्या. भव्य मंदिर त्या ठिकाणी आज उभे राहिले असून शंकर महाराजांची करणी साक्ष आजही देतसे. महाअरण्यात गर्भाद्री पर्वत हे वाल्मिक ऋषींचे स्थान. मच्छिंद्र कानिप जालंधरनाथ समाध्या त्यांच्या येते. भगवान शंकर येते येत, कायम तेच राहत. महातार देव त्यांना म्हणत. हेच वृद्धेश्वर असे. वृद्धेश्वराच्या पूर्वेस कानिपनाथ राहत. कानिपनाथ नाव ठेवीत. मडी ऐसे त्या गावा. या पुण्यक्षेत्र मडीत बऱ्याच वर्षांची धुनी शांत. अलक म्हणून केली प्रज्वलित. 4थ्या अध्यायी कथा ही. खानसाहेब पुण्यात, त्यांचे मन नेहमी अशांत. मुंबईची नुरी त्यांना नेत. महाराजांच्या दर्शना महाराज म्हणती, अरे खान, तू आहेस का खरा मुसलमान. पडतोस का नमाज प्रतिदिन. गुरु केला आहेस का. एवढे बोलून महाराजांनी नमाजातील बारकावे खुबीने समजाविले उत्तम रीतीने. यवनांनाही जे न माहीत. महाराजांच्या दर्शनाने खानसाहेब बनले समाधानी. जीवन त्यांचे गेले फुलुनी. सुरू केले महाराजांना. महाराज म्हणती, कोणत्याही कृतीला जो माजत नाही
त्याचा अहंकार अल्लासी एक रूप असतो झालेला, तोच नमाजी असे खरा. नमाजी म्हणजे न माजणारा, अल्लासी एक रूप होणारा, खरा इस्लामी तोच हो. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती. मुहम्मद पैगंबर प्रार्थना करती, शांतीचा मार्ग दाखवा म्हणती. नित्य प्रार्थी ते परमेशा, पैगंबराचा उपदेश पहा. कोणालाही मारू नका, चोरी कोणाची करू नका. सत्य धर्म पाळावा, साप आणि पाक हृदयात असते खरी मस्जिद. असीम श्रद्धा असावी नीत, परमेश्वराबद्दल प्रेम आहे खरा खुदा. धैर्य सहिष्णुता श्रद्धा, सद्गुणांचा करा साठा. इस्लाम धर्म सांगतो महाराजांना मुसलमान. विचारती शंका प्रश्न, ऐशी त्यांना उत्तरे देऊन समाधान करती सर्वांचे. पुण्याजवळील भोर येथे राम जन्माचा उत्सव होत. एकदा महाराज तेथे जात, प्रचंड गर्दी भक्तांची. रामाचा जय जयकार चालत, जन्माची वेळ जवळ येत. महाराज शांत ध्यानस्थ बसत, वेळ झाली जन्माची. महाराजांकडे सारे बघत, महाराज दृश्य झनी होत. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रकटत, महाराजांच्या ठिकाणी. दशरथी रामाचे साक्षात, दर्शन घेती सारे भक्त. दर्शन घेताच पुन्हा दिसत, शंकर महाराज स्वयमेव. पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव, महाराजांस माहिती विचारत. महाराज देवांना सांगत, उघडा ग्रंथ घेऊनी. कोणता घ्यावयाचा ग्रंथ, कोणते पान उघडे असत. हे महाराज न काही सांगत, कोडे पडले देवांना. हातास येईल तो ग्रंथ घेत, उघडेल ते पान उघडत. महाराज देवांना सांगत, आता वाचा पान ते. देव झाले चकित, शंका त्यांच्या मनात. जी माहिती त्यांना हवी असत, तोच मजकूर पानात. सर चुनीलाल मेहता गुजराती, ब्रिटिशांच्या गव्हर्नर पदावरती. मुंबईस त्यांचे वास्तव्य असूनी, विद्वान श्रीमंत अत्यंत. 1944 या इसवी मास ही घटना असे घडत. मोठे सात्विक मेहता, पाश्चात्य पौर्वात्य तत्वज्ञानाचा अभ्यास व्यासंग मोठा त्यांचा. प्रवचने व्याख्याने यांचा नाद त्यांना भारीच. दर्शने साधू संतांची, दर्शने सकल देवांची. सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा त्यांनी केलीच. व्रते दानधर्म केला फार, परी मनात चिंतेचा भार. कधी भेटले जगदाधार, म्हणून मन अशांत. रावसाहेब मेहेंदळे यांना मेहता म्हणाले एकदा, भगवंताचे दर्शन मजला कोण करून देईल. मेहेंदळे म्हणाले मेहतांना, शंकर महाराजांच्या दर्शना आपण जाऊ. तुमची कामना पूर्ण तेथे होईल. मामा ढेकणे यांच्या सदनी, दोघे गेले पहा मिळूनी. महाराज होते त्या सदनी, निवांत अगदी बसलेले. आपल्या तीक्ष्ण नजरेने मेहतास पाहिले महाराजांनी. मेहतांचे अष्टाभाव आले फुलुनी. पाहू लागले महाराजा, क्षणात लख वीज उसळे. कोटी सूर्याचे तेज फाकले. अत्यंत मोहक रूप प्रकटले भगवान श्री विष्णूंचे. शंकर महाराज गुप्त झाले, तेथे भगवान विष्णू प्रकटले. मेहतास गहिवरून आले, भरले नयन अश्रूंनी. चतुर्भुज विष्णूवरती छत्र, हाती गदा शंख चक्र. पाहता संतुष्ट होती नेत्र. अपूर्व भगवंत दर्शन, लगेच मेहता धावत गेले. महाराजांचे चरण धरले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अभिषेक चरणी चालला, मुखातून चालले पुरुष सुक्त. काही वेळ असाच जात, नंतर पुरुष सुक्त थांबत. अभिषेकही संपला, मेहता चरणा मिठी मारत. चतुर्भुज विष्णू असता पाहत, शंकर महाराज प्रकटत. धन्य झाले मेहता, प्रत्यक्ष विष्णूंचे घडावे दर्शन. ओढ हीच मेहतांची महान, ती इच्छा होता पूर्ण. शांत झाले मेहता, महाराजांचे दर्शन झाले. मेहतांचे जीवन बदलले, आनंदाने अगदी भरले. आनंदी आनंदच
पानिपतच्या लढाईत अपूर्व शौर्य जे गाजवीत ते मेहेंदळे आप्पा बळवंत सरदार होते प्रख्यात यांच्याच नावाचा पुण्यात आप्पा बळवंत चौक असत भव्य वाडा या चौकात मेहेंदळेंच्या असेच यांचे वंशज त्या वाड्यात राहतात सरदार बॅरिस्टर रावसाहेब मेहेंदळे असत पत्नी ताईसाहेब गायन भजन प्रवचन कीर्तन सुंदर करीत मन लावून कार्यक्रम त्यांच्या वाड्यात त्यांच्या कीर्तन प्रवचनाला हॉल नेहमी भरलेला नित्य गर्दी वाड्याला उत्सव होती सर्वही महाराजही या वाड्यात नेहमी जात असत कसा महाराजांचा संबंध येत तीही कथा नवलाची रावसाहेब मुंबईस असत प्रथम पत्नी निर्ववत असून राजैश्वर्य समस्त उद्ध्वस्त जीवन झाले मुंबई सोडून पुण्यास येत भव्य वाडा भासे स्मशानवत मन त्यांचे उदास होत चिंताग्रस्त सदा ते सरदार मिरीकरांनी रावसाहेबांस नेले आपल्या सदनी नगरला महाराज तेथे असुनी दर्शन त्यांचे घडविले रावसाहेबांना पाहताच महाराज त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारत रावसाहेबांना म्हणाले अरे एरे राजा तुझीच मी अगदी वाट पाहत असुनी तू नवनाथ ग्रंथातला भरतरी मेली तुझी पिंगला तुझे उद्ध्वस्त जीवन संपणार ज्ञानेश्वरी रस्वादाने बहरणार नवीन ऐश्वर्य सुरू होणार मुख्य कलाकार तू महाराजांच्या उद्गारांनी आणि हस्तस्पर्शांनी रावसाहेब आले गहिवरुनी चकित झाले अत्यंत रावसाहेबांच्या मनात नसुनी सर्वांच्या आग्रहावरुनी विवाह त्यांचा होऊन सदनी ताईसाहेब प्रवेशल्या दोघांच्या प्रवृत्ती वयात खूप अंतर पहा असत सांसारिक जीवनास कंटाळत विटून गेले दोघे सकल ऐश्वर्य सुखे सारी हात जोडून उभी दारी दोघेही दुःखीच अंतरी ताईसाहेब ठरविती आत्महत्या करावी म्हणून एकट्याच निघाल्या बंगल्यातून समुद्राजवळ आल्या झनी निरोप घेण्या जगताचा स्वामी समर्थांचे मंदिर दिसत जाऊन दर्शन असता घेत सतत स्पष्ट ध्वनी ऐकू येत अष्टावक्र गीता हा तेथे तर कोणीही नसत मग शब्द हे कोणा पुकारत अष्टावक्र गीता काय असत कोण संदेश देतेसे बाहेर आल्या संभ्रमात तो रावसाहेबांचे मित्र नुरी दिसत फिरावयाला एकट्याच कशा येत विचारून नेले दरबारात प्रधानांकडे महाराज असत रावसाहेबांना निरोप येत दोघेही महाराजांच्या दर्शनास जात महाराज म्हणाले ताईंना ए बेबी बैस माझ्या समोर रावसाहेबांस म्हणाले नंतर मी बेबीला खाल्लं बरं गिळून टाकले बेबीला महाराजांच्या उद्गारांनी ताईसाहेब गेल्या बदलुनी रावसाहेब आले बहरुनी पूर्ण दोघे बदलले प्रवचने ज्ञानेश्वरीवरती करीत जा महाराज म्हणती आणि आशीर्वादही देती ताईसाहेबांना ते इतकी प्रवचने त्यांची छान एकता हरपे देहबान वाटे ताईंच्या मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलत महाराज नेहमी सांगत मला बोलता नाही येत तल्लक बुद्धीचा लागत वक्ता बुद्धिमान हो महाराजांची योजना निवडले ताईसाहेबांना करण्या कीर्तन प्रवचना रंग भरी चढतसे आत्महत्या करणाऱ्या म्हणून ज्या ताई त्यांना खाऊनी महाराजांनी टाकले गिळूनी महाराज होते बोलले याचा अर्थ कळला तेव्हा संपूर्ण बदलले दोघे जेव्हा महाराज करतील काय केव्हा विधात्यासही कळेना महाराजांच्या कृपेने मेहेंदळे पती पत्नी संसारात अगदी आनंदोनी उद्ध्वस्त जीवन उमलले कथा कीर्तन प्रवचन नैमित्तिक ते गायन
उत्सव होती मधुन मधुन, गर्दी प्रचंड श्रोत्यांची. ज्ञानेश्वरीचे रसाळ सुंदर, नवीन ऐश्वर्य सुरू होणार. रावसाहेबांस आली प्रचिती तर, महाराजांच्या शब्दांची. वंदुन श्री शंकर महाराजांस, श्री शंकर गीता प्रासादिक ग्रंथ. अध्याय 5वा मनोहर, समाप्त येथे झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज श्री शंकर बाबा महाराज की जय.